नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया अशी गर्जना करत आमचा कोकणचा प्रवास सुरू झाला. 10 तारखेच्या रात्री सुरू झालेला हा प्रवास एक वेगळा अनुभव देणारा होता. या प्रवासामध्ये आम्ही कव्हर केले ते म्हणजे गोविंदगड, गोपाळगड, पूर्णगड, जयगड आणि गणपतीपुळे. या सगळ्याची थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये सादर करत आहे. त्याचबरोबर या प्रवासामधल्या अजून काही गमती जमती सुद्धा मी सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास शेअर करा आणि माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. मित्रांनो, जेव्हा आपण प्रवास करतो आपल्या समोर उभे राहते ते एक वेगळे विश्व. नवीन जागा, अनोळखी माणसं आणि वेगवेगळे अनुभव आणि यामधून नव्याने निर्माण झालेली एक वेगळी विचारधारा. मागच्या ट्रिपमध्ये परिचय झालेली माणसं या ट्रिपमध्ये आलेली पाहून उत्साह अजून वाढला आणि याच उत्साहाने आम्ही सुरू केला कोकणचा हा दुसरा असा अविस्मरणीय प्रवास. प्रवास जरा थांबून केला की आपल्याला काही हास्यास्पद फोटो कॅप्चर करायला मिळतात. त्यातलाच हा एक फोटो जो एका हॉटेल समोर मला कॅप्चर करता आला. जर प्रवासाची सुरुवात अशा मोमेंट्सने होत असेल तर एक गोष्ट नक्की, पुढचा प्रवास अजून रंगत जाणार. यानंतरच्या प्रवासामध्ये झोप येत होती, पण उत्साह एवढा की गाणे गात गात आम्ही आमच्या पहिल्या ऑफिशियल हॉल्ट म्हणजेच गोपाळगडला पोहोचलो. गुहागर पासून 14 किलोमीटर आणि गणपतीपुळे पासून 90 किलोमीटर अंतरावर गोपाळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल गावात असलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. हा कोकणातील सर्वात लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे आणि गणपतीपुळेजवळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अंजनवेल किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला गोपाळगड हा 16व्या शतकात विजापूर शासकांच्या सरदार सिद्दीने बांधला असे मानले जाते. 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला आणि 1699 मध्ये मुरुड जंजिरा येथून राज्य करणाऱ्या खैथर खान या सिद्धी शासकाने त्याच्या ताब्यात घेतले. पुढे या किल्ल्याचा ताबा 1744 मध्ये तुळाजी आंग्रे, 1755 मध्ये पेशव्यांकडे आणि 1818 ते 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला ब्रिटिशांकडे होता. असे म्हणतात की पेशवे राजवटीत अंजनवेल हे जहाज बांधणी उद्योग आणि कापड विणकामाचे केंद्र होते. दाभोळ या प्राचीन बंदर शहराच्या संरक्षणासाठी वशिष्ठ खाडीच्या काठावर गोपाळगड किल्ला बांधण्यात आला. सुमारे 7 एकर क्षेत्रफळावर पसरलेला हा किल्ला 2 भागात विभागलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या खालच्या भागाला पडकोट तर वरच्या भिंतीला बालेकोट असे म्हणतात. हल्ल्यांपासून किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी 12 बुरुजांचा समावेश असलेल्या भक्कम तटबंदी बांधण्यात आल्या होत्या. त्याला 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत, एक पूर्व आणि एक पश्चिम बाजूला. किल्ल्यात जवळजवळ मध्यभागी एक विहीर आहे ज्याभोवती पूर्वीच्या राजवाड्याचे अवशेष आहेत. गोपाळगड पाहून झाल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन न्याहारीसाठी एका ठिकाणी ब्रेक घेतला. मिसळपाव आणि चहा, हा 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 क्या बात आहे, असं म्हणत आम्ही निघालो जयगडकडे. हा प्रवास जेटीने होता, सो त्याचा काही वेगळाच अनुभव आला. जयगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे मंदिरापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. शास्त्री नदी अरबी समुद्रात प्रवेश करते त्या खाडीवर हा किल्ला दिसतो. या किल्ल्यावरून तुम्ही खाडी, जवळचा पॉवर प्लांट आणि मोकळा समुद्र पाहू शकता. आंग्रे नावाचे जेट्टी बंदर आणि जवळचे दीपगृह म्हणजेच लाईट हाऊस देखील आहे. इतक्या वर्षांनंतर आणि हल्ले सहन करून देखील किल्ल्याची बाहेरील बहुतेकशी तटबंदी अजूनही उभी आहे. गडाच्या बाजूने खोल खंदक आहे. 13 एकर किल्ल्याच्या मध्यभागी कान्होजी आंग्रे यांचा वाडा, एक गणपती मंदिर आणि पाणी साठवण्यासाठी विहिरी आहेत. जयगड किल्ला 16व्या शतकात विजापूरच्या राजांनी बांधला असे म्हणतात. पुढे
ते संगमेश्वरच्या नायकांच्या हाती गेले. त्यांच्या हाताखाली 7 ते 8 गावे आणि 600 सैन्य होते. 1583 आणि 1585 मध्ये त्यांनी विजापूर पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी कान्होजी आंग्रे यांना दिलेल्या 10 किल्ल्यांपैकी जयगड एक होता. जून 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. मित्रांनो, जयगड किल्ला पाहून होस्तोवर जेवायची वेळ झाली आणि आम्ही धाव घेतली हॉटेलची. थोडं फ्रेश होऊन आम्ही निघालो सनसेट पाहिला गणपतीपुळे जवळ. यावेळेस लक खरंच छान होता की मला सनसेटचा टाइमलॅप्स करता आला. प्रोफेशनल नसला तरी एक बिगनर कॅटेगरीमध्ये असणारा मी याने नक्की सॅटिस्फाईड आहे बरं का. सनसेट झाल्यानंतर बीचवर गेम सुरू झाले. अशाच एका गेमचा व्हिडिओ मी ऍड करत आहे. गेम्सचा पुरेपूर आनंद घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो. हे मंदिर बीच पासून जवळजवळ 2 मिनिटात चालत जाण्यासारख्या अंतरावर आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि आसपासचा परिसर पाहून मन प्रसन्न होते. स्वच्छ आणि शांत असल्यामुळे हा अनुभव एकदा सगळ्यांनी नक्की घ्यावा अशी माझी नम्र विनंती. मंदिर आतून व बाहेरून किती छान आहे हे तुम्हाला या फोटोज मधून नक्की कळेल. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो कॅम्पसाईटकडे. फ्रेश होऊन जेवण झाले आणि मग सुरू झाला खेळ दमशेराटचा. यावेळेस मूव्हीजची नावं मागच्या सेशनहून भन्नाट होती, त्यामुळे प्रत्येकाचा डेस्परेट अटेम्प्ट आणि अल्टिमेट टॅलेंट बाहेर आला. जिंकायची ओढ कुणाला नसते, त्यामुळे या नादात सगळ्यांनी मन लावून प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या खेळ संपवून आम्ही स्वप्ननगरीत पोचलो. सकाळी फ्रेश होऊन आम्ही वाट धरली पूर्णगडची. पूर्णगड किल्ला हा रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. आधुनिक भारतीय नौदल म्हणून विकसित झालेला कान्होजी आंग्रेच्या नौदलासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय छोटा पण महत्वाचा किल्ला म्हणजेच पूर्णगड. हा किल्ला 22 एकरांवर पसरलेला आहे आणि मुचकुंडी नदीवरील उत्तरेकडील टेकडीवर आहे. हा किल्ला कान्होजी आंग्रेंच्या बंदरांपैकी एक तळ म्हणून ओळखला जातो. याचा उपयोग ब्रिटिश सैन्यापासून बचावासाठी व छापे टाकण्यासाठी केला जात असे. याचबरोबर इतर युरोपीय लोकांशी व्यापार करण्यासाठी देखील याचा वापर केला जात असत. काही लोकांच्या मते ते छत्रपती शिवाजी राजेंनी बांधले होते, तर काही लोक मराठा ऍडमिरल कान्होजी यांना या किल्ल्याचं श्रेय देतात. हा किल्ला काळ्या बेसॉल्ट खडकाचा वापर करून बांधला गेला आहे आणि त्याचा आकार आयताकृती आहे. प्रवेशद्वाराजवळ मारुतीची मूर्ती आहे. तसेच सूर्यचंद्र आणि गणपती दगडात कोरलेले देखील आहेत. किल्ल्याच्या आत पवित्र तुळस वृंदावन आहे. दुसरे गेट समुद्राच्या बाजूने अप्रतिम दृश्यासह उघडते. किल्ल्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत, जेथे महासागराचे दृश्य आणि कान्होजी आंग्रे यांच्या नौदल सामर्थ्याचे इतिहास असलेले पूर्णगड ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर ध्वज उभा आहे. हा किल्ला बघून होईपर्यंत ऊन वाढले होते, म्हणून आम्ही लंच ब्रेक घेतला आणि पुढे वाट धरली गोविंदगडची. चिपळूण बस स्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर गोवळकोट येथे वसलेला गोवळकोट किल्ला किंवा गोविंदगड हा एक छोटासा डोंगरी किल्ला आहे. वाशिष्ठ नदीच्या दक्षिणेकडील तीरावर वसलेले हा कोकण विभागातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी तसेच चिपळूण मधील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. 2 एकर जागेवर पसरलेला हा किल्ला 3 बाजूंनी नदीने वेढलेला आहे आणि 4थ्या बाजूला खंदक आहे. हा किल्ला चौगले नावाच्या राजाने बांधला असल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये हा किल्ला जिंकून त्याचे नाव गोविंदगड ठेवले. पुढे हा किल्ला गमावला गेला, पण
1736 मध्ये बाजीरावांचे धाकटे भाऊ चिमाजी आप्पा यांनी सिद्धिराजाला युद्धात मारले आणि गोवळकोट किल्ला ताब्यात घेतला. 1745 मध्ये तुळाजी आंग्रे यांनी किल्ला ताब्यात घेतला आणि 1755 मध्ये पेशव्यांनी पुन्हा एकदा हा किल्ला जिंकला. यानंतर 1818 साली हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. आज हा किल्ला अवशेष अवस्थेत असला तरीही याच्या सुंदर दृश्यांमुळे तो पाहण्यासारखा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या मागे गडाच्या माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. इथे 2 दरवाजे आहेत, एक उत्तरेकडे आणि दुसरा पूर्वीकडे. या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार नष्ट झाले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूचे 2 बुरुज अजूनही चांगले आहेत. किल्ल्याच्या वर काही तोफा, जुन्या इमारतींचे अवशेष, पाण्याचे तळे आणि रेडजाई देवीला समर्पित एक लहान मंदिर आहे. गडाच्या माथ्यावरून वाशिष्ठ नदीचे आणि खालच्या दरीचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. मित्रांनो, 2 दिवसात मिळालेली किल्ल्यांची माहिती, आपला इतिहास, मंदिर आणि बाप्पाचे दर्शन, बीचवरचे गेम्स हे सगळं एका व्हिडिओमध्ये फिट करणं जरा कठीणच असतं, कारण व्हिडिओ लांबलचक झाला की बोरिंग होतो. म्हणून जमेल तेवढ्या डिटेल्स जमेल तितक्या कमी वेळात मी या व्हिडिओमध्ये टाकल्या आहेत. असो, ही सगळी माहिती, मजा आणि बसमधल्या गमती जमती आणि अशाच अनेक आठवणी घेऊन आम्ही निघालो घराकडे. म्हणतात ना, जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा वेळ कसा निघून जातो कळत नाही. तसेच काही आमचे देखील झाले. प्रवासाचा शेवटचा टप्पा गाणी गाऊन, नाचून आणि गप्पा यामुळे अजून रमला. त्या गप्पांमध्ये निर्माण झालेला एक वेगळाच असा लहानपणाचा नॉस्टॅल्जिया आणि या सगळ्यातून झालेलं कनेक्शन प्रवासाचा आनंद 4 पट वाढवतो. अशा छान आठवणी घेऊन हा प्रवास मुंबईमध्ये येऊन संपला. पण फक्त प्रवास संपला, अनुभव आणि आठवणी या व्हिडिओ आणि फोटोज थ्रू नेहमी सोबत राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ मला मिळालेले सोबती, त्यांचे अनुभव, विचार आणि मदत होती त्यामुळे शक्य झाला. जर तुम्ही सुद्धा अशा काही आठवणी घेऊन प्रवास केला असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. तुमचे अनुभव ऐकायला मला नक्की आवडेल. मित्रांनो, हा प्रवास वर्णन जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. पुढचे असे छान प्रवास वर्णन घेऊन मी तुम्हाला परत भेटीन. तोपर्यंत हसत राहा आणि फिरत राहा.